स्पेशल मॅरेज ऍक्ट अंतर्गत जर लग्न करायचं असेल तर 30 दिवसाची नोटीस ही का द्यावी लागते? दिल्ली उच्च न्यायालयाने नुकत्याच एका दिलेल्या निर्णयामध्ये यामागचं महत्त्व जे आहे ते स्पष्ट केलेलं आहे. एका जोडप्याने वैयक्तिक अडचणीचा दाखला दिला होता आणि 30 दिवसाच्या नोटीस कालावधीत सूट मागितली होती. मात्र न्यायालयाने काय केलं की ती मागणी जी आहे ती नाकारली होती. पण हा 30 दिवसाचा जो कालावधी आहे हा ठेवण्यामागचं नेमके कारण तरी काय असायला पाहिजे? स्पेशल मॅरेज ऍक्ट हा वेगवेगळ्या धर्मातील किंवा कोणत्याही धार्मिक विधीशिवाय नागरी पद्धतीने विवाह करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठीचा कायदा आहे. कायद्यानुसार विवाहाची नोटीस प्रसिद्ध केल्यानंतर 30 दिवसाचा कालावधी दिला जातो, जेणेकरून विवाहाला कायदेशीर हरकत जर असेल तर ती संबंधित व्यक्ती किंवा अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणता येईल. हा यामागचा उद्देश आहे. एक उदाहरण घेऊन आपण समजूया की वधू किंवा वर यांचं जे वय आहे कायदेशीर मर्यादेपेक्षा जर कमी असेल, त्यापेक्षा एखाद्याचे आधीचे लग्न अद्याप वैध असेल, विवाहासाठी आवश्यक कायदेशीर अटी पूर्ण झालेल्या जर नसतील तर अशा बाबी या कालावधीत समोर येऊ शकतात. हा महत्त्वाचा उद्देश ह्या कायद्यामागे आहे. म्हणून न्यायालयाने या निर्णयामध्ये स्पष्ट केलं की 30 दिवसाचा कालावधी केवळ प्रशासकीय प्रक्रिया नसून संसदेने जाणीवपूर्वक कायद्यात समाविष्ट केलेली एक महत्त्वाची सुरक्षा यंत्रणा आहे. म्हणून वैयक्तिक अडचणी किंवा घाई याच्या आधारावरती न्यायालय हा कालावधी कमी नाही करू शकत. हा जो निर्णय आहे दिल्ली हायकोर्टने दिलेला, या निर्णयाची एक प्रत जी आहे मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ज्यांना कोणाला हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमधून त्या निकालाची प्रत मिळवू शकता. अशाच महत्त्वाच्या कायदेशीर माहितीसाठी तुम्ही या पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.